आणि आम्ही आता माझा पर्सनल फेवरेट आपला बाब्या किंग बाब्या, मला पहिल्याच मैदानात आवडलेला, तिथपासून माझा जो फेवरेट झाला आहे. मला जाम आवडता बाब्या. त्या आम्ही बाब्याला आलो आता भेटायला. हा बघू शकता बाब्याचा वाडा आहे. आम्ही रानात आलो ह्या कणूवरून आणि इकडे बाब्याचा वाडा आहे एकदम खाली. इकडे बाजूला काय होलबिल आहे. हा बघू शकता बाब्या किंग चा वाडा. हा शबाश ये घे बघतो बघ असला. चला झाली सुरुवात. तयारीच्या हिशोबाने जसं मैदान भेटेल या हिशोबाने पण चालायचं. फक्त इकडेच आपल्या तुमच्या दापोलीच काय रायगडला रायगडला जायचं. रायगडला याचा प्लॅन आहे. काहीतरी मोठा धमाका आहे वाटतंय. कंडिशन म्हातार झालाय तो. 23 वर्ष आली 25 वर्ष 25 वर्षाचा रेडा आहे ना. 25 वर्षाचा 10व्यावर 25 वर्ष आणि ती तिकडची 3 वर्ष हा 3 वर्ष रेडा होता तेव्हा आम्ही आणलेला. म्हणजे 28 वर्षाचा आता रेडा आहे हा. नमस्कार भावानो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज चाललेलो टांगर भुमडी आणि नारगोली साईडने चाललेलो. रेडे बघा तेवढ्यात आम्हाला भेटलेला आहे मध्ये बंटी. आणि आम्ही आता माझा पर्सनल फेवरेट आपला बाब्या किंग बाब्या, मला पहिल्याच मैदानात आवडलेला, तिथपासून माझा जो फेवरेट झाला आहे. मला जाम आवडता बाब्या. त्या आम्ही बाब्याला आलो आता भेटायला. त्याच्या वाडीत आलोय. वाडीत मी जयेश आहे, जिवलग जीवाचा जयेश दादा, जिवलग जीवाचा. आम्ही दोघं आलेलो आता इथं बाब्याच्या गावात आलोय आणि आता राईट मारतोय. वाड्याजवळ चाललोय आम्ही. तुम्हाला दाखवतो का. बंटी आम्हाला मध्येच भेटला आणि बंटी बोलते चला बाब्याला दाखवतो. बाब्यासोबत एक दुसरा रेडा पण आम्ही तुम्हाला दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला बंटी पण दाखवतो आता. आणि बघा आम्ही गावात पोहोचलो. वाडीत इकडं मंदिर आहे त्यांचं. आणि बंटी व्हायला इकडे. बंटी हा बघा बंटी आम्हाला भेटलेला आहे. तुझं नाव काय हवं. विशाल पिंपलकर. विशाल पिंपलकर आणि बंटी पिंपलकर. आत्ता आम्ही चल जे आता बाब्याची इथं चाललोय. बाब्याच्या वाड्याजवळ चाललोय. बाब्याच्या काय हा जाऊ दे त्याला काय बंटी सुतार. आता आम्ही चाललोय आपल्या नारगुलीच्या बाब्याकडं. काय जे पण सोडायची नाही, फक्त आम्ही बघून येतोय त्याला. काय की माझा आवडता रेडा आहे आणि आम्ही त्याच रोडनी जात होतो म्हणून आम्ही जाता जाताना त्याला पण बघून जात आहोत. काय जे सक्सेसफुली. आणि दुसरा रेडा पण बघायचा आहे आमचा विचार चाललाय. त्याला पण बघू. बघा बाब्याकडे जायला पूर्ण आम्ही रानात आलोय. इकडे खाली वाडा आहे. घराच्याहून खाली वाडा असा रान आहे फुल. हा बघू शकता बाब्याचा वाडा आहे. आम्ही रानात आलो ह्या कणूवरून आणि इकडे बाब्याचा वाडा आहे एकदम खाली. इकडे बाजूला काय होलबिल आहे. हा बघू शकता बाब्या किंग चा वाडा. मला आतून येतो दाखवतो बघा लगेच थोड्याच मिनटात. बाब्या नारगुलीचा किंग. हा बघा बाब्याचा वाडा. इथनं आता आम्ही आत घुसतोय आणि आम्हाला मालक भेटलेत पिंपळकर का. इकडे बघा हा बाब्याचे मालक आहे का. इथं बाजूला गाई वगैरे. हा बघा बाब्या किंग. सोडायचं बाहेर चला सोडून लगेच आणू. हा बघा बाब्या नारगोली किंग. याला काय करत नाही ना. बाजूला गाई आहेत त्यांच्या खाली वाड्यात. आता सोडून दाखवतोय आम्ही लगेच. तर मित्रांनो आम्ही बाब्याच्या वाड्यात आलोय आणि काका आता रेड्याला जराशी बाहेर आम्ही सोडतोय. आलो इथं फक्त जरासाच बाहेर सोडून लगेच बांधणार आहोत. दाखवतो बघा बाब्या सोडल्यावर काय इथं दाखवतो तुम्हाला. सोडल्यावर काय मस्ती करतो तो, तसा मस्ती करतो. मस्ती आहे त्याच्या अंगात. हा काकांच्या पट्टी देतो बरोबर. तुम्हाला दाखवतो बघा कॅमेरा फिरवतो. हा बघा हा इथं छोटा रेडा आहे ना. हा बारका त्याला मारायचं तू लगेच. चले बघ्या आज. हा हो नक्की येतो अंगावर बिंगावर तो. चल ये बाब्या. तो बघतोय बघ त्याकडे. चले बाब्या. तो लगेच वाढणार पालायचं पण ती.
म्हणजे फिरव त्याला. सोडले आता, चाललंय खाली एकदम. घसराय चाललंय, घसराय. धावला. हा शबाश. ये घे. बघतोय बघ असला. उचलला. झाली सुरुवात. घे बाबा. किती जण बोलले कसला घसरलाय बाब्या. बाब्या उचल बाब्या परत. घे. गरम आहे अंगाला. हा चिंटी वाटते छोटी, पण गरम आहे गरम. माणसाला बाबाला आणले आम्ही आज जराशी घसरून. थोडीशी आलोय, सोडली, घसरवली. आता संतोष काका जरा त्याला पाणी मारतायत, अंगावर जराशी धुतात त्याला. बघतोय बघ असं लगेच. उभा पद्धतशीर राहिलं. तिथे काही टेन्शन नाही रे. बाहेर सोडलं लगेच होल आहे. लगेच धुवायचं आपला पद्धतशीर. बाब्या इकडं. तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे आता बाब्याला बांधलेली आहे. दुसऱ्या रेड्याला बांधते तिथं काका. 100%. काका आल्यावर त्यांची जरा भेटगाठ घेऊ. काय येईस? दुसरा रेडा कसा आहे त्याच्या वाड्यातला? मस्त. अशा प्रकारे आम्ही बांधलेले आहे बाब्याला आणि वाड्याच्या बाहेर आलो. या वर्षी काय प्लॅन आहे बाब्याचा? बघू आता काय, म्हणजे नक्की फिक्स केलेला नाही काय, पण मोठ्याच मैदान खेळायचं मोठ्या मैदान. स्टार्टिंगला का संपता झोपा नाही. बघूया आता जसं या वर्षी कसं स्टार्टिंगला लागणार. तयारीच्या हिशोबाने जसं मैदान भेटेल या हिशोबाने पण चालायचं. फक्त इकडेच आपल्या तुमच्या दापोलीच काय रायगडला रायगडला याचा प्लॅन आहे. काहीतरी मोठा धमाका आहे वाटतंय. काहीतरी मोठा धमाकाचा विषय चालू आहे त्यांचा. खेळ आहे शेवटी. खेळ आहे ना. खेळ आता त्यांचा विश्वास आहे फुल त्यांचा. बाब्यावर तसा त्यांचा विश्वास एकदम फुल आहे. लहानापासून बाळगलाय ना त्याला. तर रायगडमध्ये आणायचा प्लॅन आहे त्यांचा. काहीतरी मोठा धमाका करायचा आहे त्यांना. त्याची वस्तूवर त्यांचा विश्वास आहे. आणि आता सध्या फुल गरमलाय वस्तू. आता पावसात आता तयार करतीलच त्याला. अशा बालकतो आम्ही. काय चांगली करा. आणि शेवटी बघा, घरी खेळण्यात आणि बाहेर जाऊन खेळण्यात ही मजा वेगळी आहे ना. बरोबर. बाहेर जाऊन आता गावात कोणी शेर असतो. हो बरोबर. 100%. काय भेटू आपण लवकरच. आत्ताची व्हिडिओ थांबवतो आम्ही. आत्ताची व्हिडिओ थांबवतो आम्ही. हा बघू शकता नारगोलीचा किंग विशाल पिंपलकराचा भोऱ्या 5 फायनलचा मालकरी आहे बघा. भोऱ्या सोशल मीडियाच्या पलीकडं. सोशल मीडिया जेव्हा आता प्रसिद्ध झाले रेडे, त्याच्या आधी भोऱ्या मी 5 फायनल मारले. त्याचा मालक किती आहे विशाल पिंपलकर. नारगोलीचा किंग. हा शिंग बसल्या तेवढ्या विशाल इथे वगैरे. डेंजर. भारी रे. आता कंडिशन म्हातार झालाय तो. 23 वर्ष आली. 25 वर्षाचा रेडा आहे ना. 25 वर्षाचा. 10व्यावर 25 वर्ष. आणि ती तिकडची 3 वर्ष. 3 वर्ष रेडा होता तेव्हा आम्ही आणलेला. म्हणजे 28 वर्षाचा आता रेडा हा. एकच जागेवर आहे. एकच. हा आता त्याला चाराय सोडतो आम्ही. आणि आम्ही निघालो होतो. विशालचा आम्ही भोऱ्या पण बघितला आहे. आणि आम्ही आताची व्हिडिओ बंद करतो इथंच. असं कर म्हणते. आताची व्हिडिओ आम्ही इथंच बंद करतो. भेटू लवकरच. हा बघा, हा वाडा आहे भाऊचा. ही पार्टेवाडी. इकडे घर आहे. भाऊ दाखवता बघा आता. दापोली किंग भाऊ.